माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी मागील काही दिवसांपासून भाजपचे नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या विरोधात जोरदार आरोप सुरू ठेवले आहेत। पक्षाकडून कारवाईची चर्चा आणि एकनाथ शिंदे यांनी सबुरीचा सल्ला दिल्यानंतरही धंगेकर थांबण्यास तयार नसल्याचे दिसत आहे। त्यांनी नुकतेच मोहोळ यांच्यावर पुणे महापौर असताना वापरलेल्या इनोव्हा कार संदर्भातील गंभीर आरोप केले आहेत। धंगेकरांच्या मते मुरलीधर मोहोळ हे खासदार होण्यापूर्वी पुणे महापौर होते आणि त्या काळात त्यांनी महापौर पदासाठी वापरण्यासाठी पांढऱ्या रंगाची इनोव्हा क्रिस्टा गाडी वापरली होती, जी ना त्यांची होती ना पुणे महानगरपालिकेची शासकीय गाडी। ही गाडी कोथरूड येथील बढेकर बिल्डरची होती। त्याच बिल्डरशी मोहोळांचा जैन हॉस्टेल खरेदी प्रकरणात सहभाग असल्याचा आरोपही धंगेकरांनी केलाय। पुढे धंगेकरांनी असा प्रश्न उपस्थित केला की महापौर असताना खासगी व्यावसायिकाचे वाहन वापरणे महापौरांच्या नीतिमत्तेला योग्य आहे का? 9,500 कोटींच्या महापालिका बजेटमध्ये महापौरांसाठी साधी गाडी उपलब्ध करणे शक्य नव्हते का? तसेच या बिल्डरच्या गाडीचा वापर करताना महापौर पदाचा फायदा मिळवून किती प्रकल्प मंजूर केले गेले? विशेषतः कोथरूड भागातील पुनर्विकास प्रकल्प, वेताळ टेकडी, HCMTR रस्ता आणि बालभारती ते पौळफाटा लिंग रोड सारख्या प्रकल्पांमध्ये हजारो पर्यावरणवाद्यांचा विरोध होऊनही मोहोळांनी मंजुरी दिल्याचा आरोपही त्यांनी केलाय। धंगेकरांनी म्हटले की पुणे नगरीच्या विकासात अनेक महापौरांनी योगदान दिले असले तरी विद्यमान खासदारांच्या काळात महापालिकेची दुरवस्था झाली आहे। जैन बोर्डिंग जमीन खरेदी प्रकरणात व्यवहार रद्द करावा आणि जमीन लुटणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी त्यांनी केली आहे। दरम्यान मुरलीधर मोहोळ यांनी पत्रकार परिषदेत या आरोपांना फेटाळून लावले असून त्यांचा या प्रकरणाशी काहीही संबंध नसल्याचा आणि राजकीय हेतूने आरोप केले जात असल्याचा दावा केला आहे। इतकंच नाही तर शिवसेना नेते रवींद्र धंगेकर यांनी एक्स पोस्टद्वारे दावा केला आहे की मुरलीधर मोहोळ यांच्या निवडणुकीतील प्रतिज्ञापत्र जोडत अॅट्रॉसिटी सारखा गुन्हा दाखल असल्याचा दावा त्यांनी केलाय। तर धंगेकरांनी मुरलीधर मोहोळ यांच्यामधील पॉलिटिकल वॉर मध्ये अजून काय घडामोडी घडतील आम्ही अपडेट्स देऊ। तोपर्यंत पाहत रहा न्यूज डॉट्स। धन्यवाद।